शिवसेना सोबत ठेवायची पण कमकुवत करून शिंदे गटाला बाजूला सारण्याचा भाजप राष्ट्रवादीचा प्लॅन। ही राजकीय खेळी आहे की भविष्यातल्या मोठ्या फटक्याची तयारी। जालन्यापासून ते भूमपर्यंत, महाडपासून तर पुरंदरपर्यंत जिथं शिवसेनेचा आमदार आहे तिथेच तयार होतोय विरोधकांची तटबंदी। कालपर्यंत जे रिंगणात समोर होते तेच आज सोबतच्या खुर्चीत बसवले जात आहे आणि हे सगळं होतंय महायुतीच्या आसऱ्याखाली। आणि या सगळ्या गोंधळात कोपऱ्यात ढकलले गेलेली एकनाथ शिंदेची शिवसेना। जे विरोधक कालपर्यंत शिवसेनेच्या आमदारांसोबत चुरस लढत होते तेच आज भाजप राष्ट्रवादीच्या वेशीवर स्वागताला उभे आणि त्याच विरोधकांना आता दिली जातीय ताकद, पद, प्रतिष्ठा। फडणवीसांची ही रणनीती आहे की शिंदेंना संपवण्याचा डाव। शिवसेनेचे आमदार पक्षासाठी निष्ठावनपणे उभे, पण त्यांच्या मतदारसंघातच भाजप राष्ट्रवादीकडून सुरू आहे विरोधकांचं स्वागत। पहा कोंडीत सापडलेली शिवसेना। भाजप आणि राष्ट्रवादीच्या पक्षप्रवेशानं शिवसेनेत अस्वस्थता झाली, कारण भाजप आणि राष्ट्रवादीत जे प्रवेश होत आहे ते नेते शिवसेनेच्या आमदारांचे विरोधक आहेत। शिवसेना आमदारांच्या विरोधकांना पक्षात घेऊन त्यांना ताकद का दिली जाते असा प्रश्न शिवसैनिकांना पडलाय। एकनाथ शिंदेची ही कोंडी करण्याची रणनीती तर नाही ना, असा संशय या निमित्तानं घेतला जातोय। महायुती सरकारमध्ये नक्की काय चाललंय हे समजायला मार्ग नाही। गेल्या काही दिवसात भाजप आणि राष्ट्रवादी सुरू असलेल्या पक्षप्रवेश पाहता हे पक्षप्रवेश शिवसेनेसाठी अडचणीचे असल्याचं सांगण्यात येतंय। महायुतीतच शिवसेनेची कोंडी करण्याची योजना तर नाही ना, अशी चर्चा आता शिवसैनिकांमध्ये सुरू झाली आहे। कारण जालन्याचे काँग्रेसचे नेते कैलास गोरंट्याल यांच्या प्रवेशानं शिंदेंना धक्का बसला। कारण गोरंट्याल यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती आणि आता ते भाजपमध्ये सामील झालेत। आणि त्यासोबतच धाराशिवच्या भूम परांड्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राहुल मोटे यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। वास्तविक पाहता भूम परांड्याचे आमदार हे शिवसेनेचे तानाजी सावंत आहेत। तानाजी सावंतांसमोर आव्हान म्हणून राहुल मोटेंचा प्रवेश झाला नाही ना, असा संशय घेतला जातोय। शिवसेनेविरोधातही तटबंदी फक्त भूम परांड्यातच नाही तर राज्यभर अशाच प्रकारचे पक्षप्रवेश सुरू आहेत। पुरंदरमध्ये शिवसेनेचे विजय शिवतारे आमदार आहेत, तिथे काँग्रेसच्या संजय जगतापांना भाजपनं प्रवेश दिला। कर्जत खालापूरमध्ये शिवसेनेचे महेंद्र थोरवे आमदार आहेत, तिथं राष्ट्रवादीतून निलंबित केलेल्या सुधाकर घारेंना पक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष केलं। महाडमध्ये शिवसेनेचे भरत गोगावले आमदार आहेत, तिथं ठाकरेंच्या पक्षातील स्नेहल जगतापांना राष्ट्रवादीत घेण्यात आलं। जालन्यात शिवसेनेचे अर्जुन खोतकर आमदार आहेत, तिथेही काँग्रेसच्या कैलास गोरंट्याल यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला। जिथं शिवसेनेची ताकद आहे किंवा जिथे शिवसेनेचा आमदार आहे तिथं मोठा नेता पक्षात घेऊन त्याला ताकद देण्यामागं भाजप राष्ट्रवादीला नक्की साधायचं काय, असा प्रश्न पडतो। राष्ट्रवादीत मात्र आम्ही बेरजेचं राजकारण करतोय अशी गोडस संज्ञा मांडताना दिसते। शिवसेनेच्या नजरेतून या गोष्टी सुटलेल्या नाहीत, पण शिवसेनेसाठी ही गोष्ट म्हणजे बोलताही येत नाही आणि सहनही होत नाही असं झालंय। तरीही शिवसेनेचे नेते या तटबंदीमुळे अस्वस्थ नसल्याचे सांगू लागलेत। शिवसेना हो म्हटली तर शिवसेनेसह आणि नाही म्हटली तर शिवसेनेशिवाय अशी तयारी तर पडद्यामागून सुरू नाही ना, अशा संशयाला जागा आहे। मात्र या इनकमिंगमुळे शिवसेनेची महायुतीतली बार्गेनिंग पॉवर कमी केली जाणार हे मात्र नक्की आहे। कारण महायुतीत सामील असलेल्या शिवसेनेभोवती आता विरोधकांचीच घेराबंदी सुरू आहे। आघाडी एकत्र वाटते, पण आतून सुरू आहे सत्तेची काटशहाईची खेळी। शिवसेनेच्या मतदारसंघात शिवसेनेच्या विरोधकांना हातात घेतलं जात आहे आणि तरीही म्हणायचं सगळं ठीक आहे। शिवसेना नेमकी कुठे उभी आहे? सत्ता टिकवण्यासाठी झुंजणारी एक भागीदार की संपवण्याच्या प्रक्रियेत अडकलेली एक गटबाज सावली? पुढचे काही महिने अत्यंत निर्णायक ठरणार आहेत। शिवसेनेने जर वेळेस पावलं उचलली नाही तर महायुतीतली त्यांची जागा ठाकरे घेतील की या व्हिडिओवर तुमचं मत आपल्या कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या मराठी एल्गार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।